हिंगोलीत शेतकरी राजेंद्र पाटील यांची एक 4 डाळिंबाची बाग चर्चेचा विषय ठरते। डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांनी एक भन्नाट उपाय शोधून काढलाय। वाढत्या उन्हामुळे डाळिंबाची फळं काळी पडतात, त्यावर उन्हाची किरणं फळावर पडत असल्यानं डाग पडल्यानं फळांचा दर्जा घसरतो। त्यामुळे हे संकट टाळण्यासाठी राजेंद्र पाटील यांनी 1100 डाळिंबाच्या झाडांना चक्क क्रॉप कव्हरचं अस्तारीकरण केले। त्यामुळे वाढत्या तापमानात डाळिंबाचा उष्णतेपासून बचाव होतो। वाशीमध्ये भुईमुग काढणीला सुरुवात झाली आहे। सध्या बाजारात भुईमुगाला चांगला दर मिळतोय, तर मानोरामधील खासगी बाजार समितीत भुईमुगच्या शेंगाला 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। तरी पुढील काही दिवसात आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते। हवामानाचा भुईमुग उत्पादनावर परिणाम झाला तरी किरकोळ बाजारात मिळालेल्या चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। संभाजीनगरात वाढत्या तापमानाचा फळबागांना फटका बसतोय। डाळिंब उत्पादकांनी कडक उन्हापासून फळबागांचं संरक्षण करण्यासाठी शेडनेटचं संशोधन केले, मात्र तरीही फळांची गुणवत्ता खराब होण्याची भीती आहे। शेतकरी अतिरिक्त खर्च करून पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत। मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांसोबत भाजीपाला पिकांना बसू लागला। हिंगोली जिल्ह्यातील नवलगव्हाण येथील शेतकरी जगन कोरडे यांनी जानेवारी महिन्यात अर्धा एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली होती, मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे कोबी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अवकाळी पावसाचा बटाटा आणि कांद्याला फटका बसलाय। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा आणि बटाटा घाऊक बाजारात सध्या भावात काहीशी वाढ झाली आहे। वाढत्या उन्हामुळे आणि काही शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे बाजारातील खरेदीवर परिणाम झाला। त्यामुळे दर वाढूनही बाजारात अपेक्षित उलाढाल होत नसल्याचं व्यापाऱ्यांचं मत आहे। अमरावतीत चणा आणि तूर खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्यानं शेतकऱ्यांनी मोठा दिलासा दिला। तर चणा खरेदीला 29 मेपर्यंत तर तूर खरेदीला 31 मेपर्यंत मुदतवाढ मिळाली। या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे 10,000 नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला।